सुप्रभात मित्रांनो, मी बिपिन गणेश म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठमोळं चॅनल बिपिन म्हात्रे ब्लॉग्समध्ये। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे रविवार आणि त्यानिमित्त आम्ही आपल्या भटक्यांची पंढरी असलेला देवकुंड वॉटरफॉलला आपण भेट देण्यासाठी जात आहोत। आता सध्या आम्ही कल्याणमध्ये 6 वाजलेत सकाळचे आणि इथून येवले चहाची चुस्की घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत। चला तर भेटूया पुढच्या प्रवासामध्ये। चला तर आता आम्ही निघत आहोत इथून। माझ्यासोबत आज माझे मित्र संदीप पाटील, अजून हरेश, विनेश आणि टायगर वाघ। बाईक नाही आहे, कार घेऊन चाललोय। ऍक्च्युली काय झालंय की पाऊस चालू आहे आणि प्रवास पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे कार घेऊन चाललोय। आता वाजलेत 7 आणि अजूनपर्यंत थोडा पुढे आल्यावरती अजून एक लेफ्ट आहे। आपल्याला एक्सप्रेसवेचा एक ब्रिज आहे छोटासा, तो क्रॉस करून मग पुढे आल्यावरती लेफ्ट घ्यायचा आहे आणि मग इथनं हा सरळ रस्ता तो पालीला, खोपोली पाली रोड आहे रोडचं नाव। एक्सप्रेस हायवे सोडल्यानंतर जवळजवळ 40 ते 45 मिनिटानंतर पालीला पोहोचलोय आम्ही। रस्त्याची अवस्था खूप खराब आहे, मध्ये मध्ये काही पॅच आहेत चांगले कॉन्क्रीट रोडचे, त्याच्यानंतर डांबरी रस्त्याची तर अवस्था खूप खराब झाली आहे। हा आहे पाली स्टॉप, इथे आम्ही जरा नाश्ता करायला थांबलोय। गरमागरम जलेबी आहे, समोसा आणि कचोरी आहे। पाली क्रॉस केल्यानंतर पुढचा जो रस्ता आहे तो खूप चांगला आहे। तर 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोचलो तिथे। देवकुंडचं बेसगाव आहे भेरा म्हणून, तिथे पोचलो आहे आणि आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत। इथून जवळजवळ 2 ते 3 तासाचा एक आपल्याला एक छोटा ट्रेक पॅच आहे, तिथे गाडी पार्क करून मी पुढे निघत आहोत। तिथे बेसला पोचल्यावरती एक छोटंसं तिकीट आहे, तिथे पर पर्सन 50 रुपये चार्ज आहे। त्याच्यानंतर ते तिथून एक कोड देतात आणि तो कोड तिकडे सांगून आपल्याला पुढे एंट्री भेटते।
तिथे पे केल्यावरती किती एक ते आपल्याला एक कोड देतात, तो कोड इथे सांगायचा, त्याच्यानंतर आपल्याला एंट्री भेटणार आहे. A64 चला एकविरा माते की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की भारत माता की इन्क्लाब जिंदाबाद जिंदाबाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान. एंट्री पासून थोडं पुढे आल्यावरती इथे एक छोटासा आपल्याला ओढा क्रॉस करून जायचा आहे. थोडा ॲडव्हेंचरस आहे. चला कधी सिंगापूर चला कधी सिंगापूर 50 रुपये घेतात, पण त्यांनी ठिकठिकाण्याची माणसं ठेवलेली आहेत मदत करण्यासाठी. सगळ्यांना मदत करतो, इथंच नाही सगळीकडे वर पासून खालपर्यंत. ओके, थँक्यू. देवकुंडामध्ये देवस्थान आहे. तर मित्रांनो, वर चढता चढता मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो या धबधब्याबद्दल. मी इथे माहिती काढली असता मला समजलं की हा धबधबा 2017मध्ये एक्सप्लोअर झाला आहे. त्याआधी ह्या धबधब्याबद्दल कोणाला काही जास्त माहिती नव्हतं. एक ग्रुप आला होता इकडे फिरण्यासाठी, तेव्हा त्या धबधब्याच्या पाण्यामध्ये काही मुलं अडकली. त्याच्यानंतर ह्या धबधब्याचा शोध लागला. हे बघा, काही ठिकाणी असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत खाण्यासाठी. आणि पूर्ण प्रवास हा लेफ्ट साईड नव्हता. स्टार्ट केल्यापासून ह्या तलावाच्या बाजूबाजूनं चालतो आहे आम्ही. हे बघा, इथे आल्यावरती ना एक छोटासा असा ॲडव्हेंचरस पॅच आहे. एक रोप आहे, तो रोपला पकडून पुढे जायचं आहे. तसं तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता, बट इट ऑन रिस्क. जवळजवळ 1 ते 1.5 तास आल्यानंतर तिथे एक छोटासा ॲडव्हेंचरस पॅच आहे. अजून इथे एक झाड पडलेलं आहे, त्याच्या पुढे तो एक ब्रिज दिसतो छोटा. इथून पुढे जाण्यासाठी हा लाकडाचा ब्रिज आहे, तो क्रॉस करून जायचा पुढून आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला 20 रुपये तिकीट पे करायचं आहे. तर आणि एक 1 2 3 का? हा संडे धमाल गर्दी. थोड़ा रिस्की है, ब्रिज हलतोय. कसा डान्स करतोय ब्रिज. आणि जर तुम्हाला 20 रुपये नसेल करायचं तर तुम्ही तिकडनं तो थोडा ॲडव्हेंचर तो करू शकता तिकडनं. मित्रांनो, विनंती आहे तुम्हाला सर्वांना, प्लीज संडेच्या दिवशी मोस्टली इकडे येणं टाळा. कारण आज एकतर संडे, त्यात स्वतंत्र दिवस, त्यानिमित्त सगळीकडे सुट्टी आहे. आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप असा रश आहे इथे. 10,000च्या पुढे क्राऊड आहे आज इथे. हे बघा, जेवढी लोक इकडनं जातात तेवढीच लोक रिटर्न येतात तिकडनं.
पूर्ण 1 ते 1.5 तास प्रवास केल्यानंतर हा एक पहिला पॅच आहे, तो फुल चढून वर जायचा आपल्याला. बाकी आतापर्यंत जेवढं पण चाललंय तर पूर्ण एकदम नॉर्मल ट्रेक आहे. हे बघा मित्रांनो, रविवार त्यात आपला स्वातंत्र्य दिवस, त्यानिमित्ताने सगळीकडे सुट्ट्या असल्या कारणाने खूप अशा प्रचंड प्रमाणात गर्दी येते. आणि कालपासून इकडे पाऊस पण होतो, त्यामुळे पाण्याची पातळी पण वाढली आहे. त्या कारणाने आता आतमध्ये काय एंट्री नाही आहे स्विमिंग करण्यासाठी. पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे ड्रोन शॉट पण घ्यायला जमत नाही आहे. जेवढी पब्लिक इथं खाली उतरते आहे तेवढीच पब्लिक पुन्हा वरती येते आहे. तर मित्रांनो 6 ते 7 किलोमीटर चढून आणि त्याच्यानंतर 6 ते 7 किलोमीटर उतरून अक्षरशः खूप थकलो आहे आणि आता इथनं घरी जायची तयारी केली आहे. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून तुमचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोचवा. त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जमेल तेवढं शेअर करा. थँक्यू.